नमस्कार मित्रांनो. युको बँक जे असेल त्याच्यामध्ये जी रिक्रुटमेंट आलेली आहे लोकल बँक ऑफिसर ज्याला आपण LBO म्हणतो. मागं काही बँकांनी LBOची रिक्रुटमेंट काढली होती. त्याच्यामध्ये जे पेपरचं जे काय स्ट्रक्चर वगैरे जे असेल ते आपण पाहिलेलं आहे. तशाच पद्धतीने युको बँकने सुद्धा LBO ऑफिसरची म्हणजेच लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट काढलेली. आता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर ह्या ॲडव्हर्टाइजमधले जे जे महत्त्वाचे पॉईंट्स असतील ते आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. याच्यामध्ये जे काही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल किंवा पेमेंटचे जे काही डेट असतील तर ते डेट हे 16 तारखेपासून सुरुवात झाली आहे. म्हणजे 16/1/2025ला तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनला स्टार्ट याचं झालेलं आहे आणि ती लास्ट डेट असणार आहे 5/2/2025 5/2/2025. त्याच्यानंतर याच्यासाठी कोण कोण ॲप्लाय करू शकतं, कोणती वेबसाईट आहे त्याही गोष्टी आपण पाहणार आहेत. याच्यामध्ये जे काही तुम्हाला माहिती घ्यायची असेल या ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल तर त्याच्यासाठी वेबसाईट जी आहे ती वेबसाईट त्यांनी दिलेली आहे ucobank.com.career. याच्यावरती तुम्ही जर गेले ते करिअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती कळणार आहे. ही वेबसाईट आपल्यासाठी महत्त्वाची. पुढे गेल्यानंतर वॅकन्सीज किती महाराष्ट्रासाठी. याचे अजून एक खासियत म्हणजे अशी आहे की ज्यावेळेस आपण लोकल बँक ऑफिसर बनतो तर ही महाराष्ट्रासाठी म्हणजे ज्या ज्या स्टेटचे मुलं असतील त्यांना ही सगळ्यात चांगली ॲडव्हर्टाइजमेंट आहे. जर एखाद्याला वाटलं की महाराष्ट्रातच सर्व्हिस करायची त्याच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे, कारण का याची जवळपास 12 वर्ष बदली होणार नाही. तर याच्यामध्ये जे डिटेल वॅकन्सीज जे असतील ते वॅकन्सीज सगळ्या मिळून 250 आहे. सगळ्या मिळून किती 250. परंतु आपण महाराष्ट्रापुरतं पाहणार आहे. महाराष्ट्रातून 70 जागा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरी वाईज दिलेले आहेत, पण टोटल ज्या जागा असतील त्या 70 जागा आहेत. जर समजा तुम्हाला गुजराती येत असेल तर तुम्ही गुजरातमधून ॲप्लाय करा. जर कर्नाटकमध्ये कन्नड येत असेल तर तुम्ही कर्नाटकमधून ॲप्लाय करू शकतात. त्याच्या पुढे गेल्यानंतर ह्या वॅकन्सी झाल्या. त्याच्या पुढे गेल्यानंतर टोटल वॅकन्सी या 250 आहे. पुढे गेल्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस कॅन्डिडेट आता कर्नाटक बॉर्डरवरचे जे मुलं असतील त्यांना कन्नड पण येते आणि मराठी पण येते. मग त्यांनी दोन्ही स्टेटमध्ये फॉर्म भरता येतो का, तर दोन्ही स्टेटमध्ये फॉर्म भरता येणार नाही. हे इथं स्पष्ट दिलेलं आहे. तुम्हाला कुठल्याही एकाच स्टेटमधून तिथं ॲप्लिकेशन द्यावं लागणार आहे आणि त्या कॅन्डिडेट्सला ज्या स्टेटमधून तो फॉर्म भरल त्या स्टेटमध्ये जी काही तुमची लँग्वेज टेस्ट होणार आहे त्या लँग्वेज जी असेल, समजा महाराष्ट्रातून फॉर्म भरला तर महाराष्ट्रामध्ये जी मराठी चालते त्याची रीडिंग, रायटिंग किंवा स्पीकिंग हे तुम्हाला आलंच पाहिजे. हे त्यांनी स्पष्ट मेन्शन केलं आहे. ज्या स्टेटमधून तुम्ही ॲप्लिकेशन देताल त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, लिहिता वाचता किंवा बोलता आली पाहिजे. पुढे गेल्यानंतर अजून आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते म्हणजे याच्यासाठी पेमेंट किती. तर ही जे स्केल 1ची पोस्ट आहे, स्केल 1ची पोस्ट असल्यामुळे याचं जे जवळपास एक 48,480 एवढं तुमचं बेसिक पेमेंट असेल म्हणजे जे काय आपण AFO असेल PO असेल त्यांचं जे बेसिक पेमेंट आहे तेच आपल्याला इथं भेटणार आहे. पुढे गेल्यानंतर अजून एक गोष्ट ते म्हणजे काय, द सिलेक्टेड कॅन्डिडेट शेल बी पोस्टेड विदिन द स्टेट अगेन्स्ट हुज वॅकन्सी दे आर सिलेक्टेड अप टू देअर प्रमोशन टू SMGS स्केल 4 पर्यंत जाईपर्यंत तुम्ही इथंच राहणार आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये 12 वर्ष जर कंप्लीट केले तोपर्यंत तुम्ही त्याच स्टेटमध्ये राहणार आहे. हे त्यांनी स्पष्ट दिलंय. म्हणजे जर एखाद्याला इथंच सर्व्हिस करायची इच्छा असते मला महाराष्ट्र सोडून जायचं नाहीये तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. दुसरं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय म्हणजे आपण कोण कोण याला ॲप्लिकेशन देऊ शकतं. तर याला जे काही ॲप्लिकेशन त्यांनी अगोदर नॅशनॅलिटी वगैरे हे दिलेलं आहे त्याचं अगोदर वय पाहूया की वय किती लागतं आपल्याला. तर याच्यामध्ये जे वय असेल 1/1/2025 पर्यंत 1/1/2025 पर्यंत तुमचं मिनिमम वय पाहिजे 20 वर्ष. मिनिमम वय पाहिजे 20 वर्ष आणि मॅक्सिमम पाहिजे 30 वर्ष 30 वर्ष. याच्यामध्ये 1/1/2005 आणि त्याच्यानंतर 2/1/1995 ह्या दोन्ही डेट जे असतील ते इन्क्लुझिव्ह म्हणजे याच्यात धरल्या जातील. तर तुमचं मिनिमम 20 आणि मॅक्सिमम किती 30 आहे आणि जे काही रिझर्वेशन जे असेल OBC साठी 3 वर्षाचं आहे, SC ST साठी 5 वर्षाचं आहे जर डिसेबल पर्सन असेल तर त्याच्यासाठी 10 वर्षाचं आहे. पुढे गेल्यानंतर अजून काय महत्त्वाचं याच्यामध्ये तर त्यांनी डिसेबिलिटी जे असेल त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तिथं. याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं ते म्हणजेच काय एज्युकेशन क्वालिफिकेशन 1/1/2025 पर्यंत म्हणजे या डेट पर्यंत 1 जानेवारी
तुमचे 2025 पर्यंत इथपर्यंत तुमचं जे काही फायनल रिझल्ट असेल तो फायनल रिझल्ट तिथपर्यंत लागलेला पाहिजे, हे त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. डिग्री जे ज्याच्यात झाली असेल ती जी तुमची युनिव्हर्सिटी असेल त्याच्यामधून जो फायनल रिझल्ट असेल तो फायनल रिझल्ट तुमचा 1/1/2025 पर्यंत सगळं क्वालिफिकेशन तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ॲप्लिकेशन फी किती. तर याच्यामध्ये जे काही तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी फी लागणार आहे ती फी म्हणजे SC/ST साठी 175 रुपये, PWBD साठी जे असेल ते 175 आहे आणि 850 जी असेल ती OBC आणि त्याच्यानंतर ओपन यांच्यासाठी ही फी असणार आहे. OBC आणि ओपन यांच्यासाठी ही फी असणार 850 रुपये. पुढे गेल्यानंतर एक्झाम कशी असेल सर, ती एक्झाम जी असेल ती एक्झाम म्हणजेच तुमचे रिझनिंग असेल रिझनिंग, त्याच्यानंतर कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. काल जे काही वेळेस तुमचे मागच्या वेळेस LBOची ॲड आलेली त्यावेळेस ज्यावेळेस आकाश सरांनी व्हिडिओ बनवला त्यांनी सरळ सांगितलेलं की याच्यावरती कॉम्प्युटर म्हणजे तुमचे प्रश्न कॉम्प्युटरचे नसते, जे काही इनपुट आउटपुट असेल त्याच्यावरती क्वेश्चन्स असतात. म्हणजे रिझनिंगचा जो सेक्शन असेल ते नंबर ऑफ क्वेश्चन्स किती 45, मॅक्सिमम मार्क किती 60. हे दोन्ही लँग्वेजमध्ये तुमचं असेल. मीडियम कशा इंग्लिश आणि हिंदी 60 मिनटं असतील त्याच्यासाठी 60 मिनटं. दुसरं GA जे असेल ज्याच्यामध्ये इकॉनॉमी असेल, बँकिंग अवेअरनेस असेल याचे 40 क्वेश्चन्स असतील. मॅक्सिमम मार्क सुद्धा किती असतील 40. त्याच्यानंतर याला सेपरेट 35 मिनिटं असतील. इंग्लिशसाठी 35 क्वेश्चन 40 मार्क आणि 40 मिनिटं त्याच्यासाठी असेल. जे काही तुमचं आपण क्वांट म्हणतो 35 क्वेश्चन 60 मार्क असतील त्याच्यासाठी सुद्धा 45 मिनिटं. असं तुमचा 3 तास पेपर चालणार आहे. 155 क्वेश्चन्स असतील 200 मार्कसाठी. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की सेक्शनल टाइम आहे, पण सेक्शनल कट ऑफ आहे का, तर सेक्शनल कट ऑफ नाही हे त्यांनी खाली मेन्शन केलेलं आहे. देअर विल बी नो सेक्शनल क्वालिफाईंग मार्क्स, म्हणजे सेक्शनल कट ऑफ आपल्याकडे इथं नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे काही फायनल कट ऑफ लागेल ते फायनल कट ऑफ जे असेल तिथं मिनिमम मार्क्स जे काही तुमचा फायनल कट ऑफ लागेल तेवढे तुम्हाला पाडावं लागतील. सेक्शनल कट ऑफ नाही आहे. पुढं गेल्यानंतर ज्यावेळेस स्ट्रक्चरमध्ये काही चेंजेस करायचे असेल ते चेंजेस तुम्हाला त्या वेबसाईटवरती कळवले जातील. सर आपल्याला मायनस सिस्टीम आहे का क्वेश्चन चुकल्यानंतर, तर मायनस सिस्टीम आहे. 0.25 म्हणजे 1/4 मायनस सिस्टीम आहे. पेनल्टी आपल्याला तिथं भेटणार आहे ज्यावेळेस आपला क्वेश्चन एक चुकल त्यावेळेस. कट ऑफ स्कोर जे असेल, जे काही तुमची ऑनलाईन एक्झाम असेल, ऑनलाईन एक्झाम पूर्ण जी एकच सिंगल एक्झाम आहे, या सिंगल एक्झाममध्ये जो त्यांचा फायनल कट ऑफ म्हणतोय, सेक्शनल नाही, फायनल कट ऑफमध्ये जे काही मिनिमम मार्क्स असतील तेवढे तुम्हाला पाडावं लागतील. त्याच्यामध्ये जे त्यांना सगळ्यात जास्त मार्क असतील ते शॉर्टलिस्ट होतील इंटरव्ह्यूसाठी. पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये हे पण मेन्शन केलेलं आहे, इंटरव्ह्यू जे असेल ज्यावेळेस तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होईल इंटरव्ह्यूसाठी त्याच्यामध्ये जे काही ओपन कॅन्डिडेट असतील म्हणजे अनरिझर्व जे काही कॅटेगरी असेल त्याचे जे रेशो असेल तो 1:3 घेतला जाईल. म्हणजे तुमचे वॅकन्सीच्या 3 पट पोरं घेतले जातील आणि 5 टाइम पोरं जे असतील ते ऑदर म्हणजेच रिझर्व जे कॅटेगरी असतील त्यांच्यासाठी तिथं निवडले जातील. त्याच्यानंतर पुढं याच्यामध्ये जर समजा जी ऑनलाईन टेस्ट असेल किंवा जो पेपर असेल तो जर समजा 2 सीझनमध्ये म्हणजेच तुमच्या 2 शिफ्टमध्ये जर पेपर जर घेतला तर नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे असं त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे. पुढे गेल्यानंतर जे सेंटर दिलेले आहेत त्यांनी ते सेंटर खाली दिलेले आहेत त्यांनी जे काही एक्झामिनेशन सेंटर असतील ते. पुढं लँग्वेज LPT ज्याला म्हणतो लँग्वेज टेस्ट, ते लँग्वेज टेस्टबद्दल बऱ्याच जणांचे डाऊट असतात. तर याच्यामध्ये ज्या स्टेटमधून इथं सरळ मी सगळ्या याला तुमचा कलर दिलेला आहे याच्यासाठी की तुम्हाला जी काही लँग्वेज टेस्टची भीती आहे त्यांनी तर सरळ मेन्शन केलंय ज्या स्टेटमधून तुम्ही ॲप्लिकेशन देताल, म्हणजे महाराष्ट्रातून जर ॲप्लिकेशन जर दिलं तर तुमचं मराठी ही कंपल्सरी तिथं आली पाहिजे, लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच काय, जर समजा तुमचे कॅन्डिडेट असा असेल की ज्याच्यामध्ये जर समजा 10वी आणि 12वी याच्यामध्ये जर समजा तुमचे मराठी जर लँग्वेज जर असेल मराठी लँग्वेज, तर तुम्हाला लँग्वेज टेस्ट जी असेल लँग्वेज टेस्ट ती तुम्हाला लँग्वेज टेस्टमध्ये नॉट रिक्वायर्ड टू द अंडरगो द लँग्वेज टेस्ट तुम्हाला ती द्यावं लागणार नाही. पण जर समजा तुम्ही अदर स्टेटचे तुमच्यामध्ये 10वी आणि 12वीचे मध्ये
मराठी लँग्वेज नाही तर तुम्हाला ती लँग्वेज टेस्ट द्यावं लागेल आणि ती तुम्हाला क्वालिफाय करावं लागेल. जर त्याच्यात जर फेल जर तुम्ही जर झाले तर तुमचं फायनल सिलेक्शन होणार नाही, हे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे पहा तिथं. दुसरं इंटरव्ह्यू जो असेल पहा, इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू हा 100 मार्क्सचा तुमचा असेल पहा, 100 मार्क्सचा इंटरव्ह्यू असेल, त्याला कन्व्हर्जन 80-20 मध्ये केलं जाईल पहा. 20 मार्कामध्ये कन्व्हर्जन केलं जाईल, 80 मार्क तुमचे कशाचे असतील, हे तुमच्या टेस्टचे असतील किंवा ऑनलाईन पेपरचे असतील. पुढे गेल्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत पहा, ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला सिलेक्ट होताल त्यावेळेस हे लक्षात ठेवा की जे काही तुमचे कॉल लेटर्स असतील हे सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट्स तिथं दिलेले आहेत त्यांनी, ते डॉक्युमेंट्स आपल्याला घेऊन जायचे. पुढे गेल्यानंतर अजून महत्त्वाचं म्हटल्यानंतर प्रोबेशन पिरियड आहे का तर आहे, सर्व्हिस बॉन्ड आहे का तर आहे. 2 वर्षाचा तुमचा इथं प्रोबेशन पिरियड असेल, त्याच्या आतमध्ये जर तुम्हाला सर्व्हिस सोडायची असेल तर त्याच्यासाठी बॉन्ड आहे, तो बॉन्ड आहे 2 लाखाचा पहा, तो बॉन्ड आहे 2 लाखाचा, हे पण लक्षात ठेवा. पुढे गेल्यानंतर ॲप्लिकेशन फ्रॉम द सर्व्हिंग एम्प्लॉईज. आता हे कशासाठी ब्रॉड केलं याच्यासाठी, कारण बरेच जण युको बँकमध्ये AFO पण आहेत, काही जण PO म्हणून काम करत असतील. जर ते जर बाहेरच्या स्टेटमध्ये असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली संधी असेल पहा. फक्त त्यांनी हे केलंय की ज्यांचं क्वालिफिकेशन बसतंय ते जे सर्व्हिस करता युको बँकमध्ये ते सुद्धा इथं ॲप्लिकेशन देऊ शकतात. परंतु जी काही तुम्ही पोस्टवरती काम करतात त्या पोस्टचं ज्यावेळेस सिलेक्शन होईल त्या पोस्टचे कुठलेही तुम्हाला बेनिफिट भेटणार नाही. तुम्ही फ्रेशर म्हणून तिथं जॉईनिंग होताल, हे त्यांनी दिलेलं आहे पहा तिथं. जर एखादा बाहेरच्या स्टेटमध्ये AFO असेल किंवा बाहेरच्या स्टेटमध्ये जर PO असेल युको बँकमध्ये आणि महाराष्ट्रात त्याला यायचं तर त्याने हा पेपर द्यावा, फक्त तो फ्रेशर म्हणून जॉईनिंग होईल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं ॲप्लिकेशन कुठून करणार आहे तर ती वेबसाईट त्यांनी दिलेली पहा. ती वेबसाईट म्हणजे ucobank.com या वेबसाईटवरती जायचं, करिअर पेजवरती जायचं, तिथं रिक्रुटमेंट ऑपॉर्च्युनिटीज असा एक ऑप्शन येईल पहा, त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला लोकल बँक ऑफिसर हा एक ऑप्शन 2025-26 ऑप्शन ओपन होईल. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्ही तुमची माहिती भरायची पहा. पुढे गेल्यानंतर पेमेंट जे काय असेल ते ऑनलाईन पद्धतीनेच होईल, पेमेंट ऑफलाईन होणार नाही. पुढे गेल्यानंतर कॉल लेटर्स जे असतील ते कॉल लेटरसुद्धा कोणत्या वेबसाईटवर बघताल तर कॉल लेटरसुद्धा तुम्ही त्याच वेबसाईटवर ucobank.com या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकतात. पुढं त्याच्यानंतर जे काही मेल ID देताल, मोबाईल नंबर देताल ते व्हॅलिड ठेवा. बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम होते, नंतर फोन करतात सर काय करावं लागेल, तर त्या गोष्टी व्हॅलिड ठेवा, ते बदलू नका. दुसरं जे काही फोटो तुम्ही अपलोड करताना त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे त्याच्या 8 कॉपीज बरोबर ठेवा. 8 जो अपलोड करताल सेम फोटोग्राफ तिथं ठेवा. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताल तीच कॉपी तुमच्याजवळ असली पाहिजे, कमीत कमी 8 तरी ठेवा. पूर्ण सिलेक्शन प्रोसेससाठी तेवढे फोटो लागतील, हे त्यांनी सांगितलेलं आहे पहा. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच तुमचं सेंटर असतील पहा. तर टेंटेटिव्ह सेंटरमध्ये हे लक्षात ठेवा की टेंटेटिव्ह सेंटरमध्ये आपला महाराष्ट्र जो असेल, ज्यांनी महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन देतील ते महाराष्ट्रामध्ये जे सेंटर्स असतील पहा, ते सेंटर्स कोणकोणते तर अकोला असेल, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, त्याच्यानंतर कोल्हापूर असेल, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याच्यानंतर नागपूर, नांदेड, पुणे, सोलापूर, नाशिक, जळगाव, अमरावती, सांगली, अहमदनगर. म्हणजे बऱ्यापैकी सगळेच जिल्हे, बऱ्यापैकी जिथं ज्यांना जवळ पडत तिथं काय करायचं त्यांनी सेंटर द्यायचंय पहा. हे अशा प्रकारे तुमचं काय होतं पूर्ण नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, ते म्हणजे काय, सिंगल पेपर आहे, एकच पेपर राहील, त्याच्यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू राहील आणि तुम्हाला जवळपास महाराष्ट्रात सर्व्हिस करण्याचा 12 वर्षाचं तिथं काय भेटेल संधी भेटणार आहे पहा, 12 वर्ष. तिसरं याची लास्ट डेट जी असेल ती 5 तारखेला आहे, हे लक्षात ठेवा, फेब 5ला ही लास्ट डेट आहे. त्याच्यामुळं फॉर्म जे असतील ते कंपल्सरी भरा. जे काही नवीन असतील, जुने असतील, त्यांनी कंपल्सरी फॉर्म भरा. सिंगल पेपर आहे. जागा जरी 70 असल्या तरी पण आपल्याला सध्या नोकरी महत्त्वाची आहे आणि ह्या पोस्टसाठी जास्त लक्ष नसेल पहा, बऱ्याच जणांचं लक्ष कुठं असणार आहे, SBIकडे असणार आहे. तर अशा ज्या पोस्ट असेल इथं सिलेक्शन होऊ शकतं आपलं, त्याच्यामुळे हे फॉर्म कंपल्सरी भरा पहा. तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती या नोटिफिकेशनबद्दलची. आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.